यानंतर राज्यातल्या पावसासंदर्भातला आढावा घेऊयात मान्सून सुपरफास्टमध्ये। धाराशिव जिल्ह्यातल्या भूम परंडा इथं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं। नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मनोज जरांगे यांनी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत। तसंच या पंचनाम्यांच्या पाहणीचं काम सुद्धा ते करतायत। पाहणीनंतर ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। छत्रपती संभाजीनगर इथं घाटनांद्रा गावामध्ये झालेल्या नुकसानीची कृषी मंत्र्यांनी पाहणी केली। तसंच तात्काळ नुकसान भरपाई देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। तर तात्काळ मदत मिळाली नाही तर आत्महत्या करू असं शेतकऱ्यांनी इशारा दिलाय। भुसावळ तालुक्यामध्ये वरणगाव परिसरामध्ये पावसानं जोरदार झोडपलेला आहे। तसंच वरणगाव भोगवती नदीला पूर आलेला आहे आणि अनेक दुकानं यामुळे पुराच्या पाण्यामुळे क्षतिग्रस्त झाली आहेत। बीडच्या सिंदपना इथल्या नदीकाठच्या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या कुर्ला गावातील 70 नागरिकांना आर्मी पथकानं सुखरूप बाहेर काढलेलं आहे। कुर्ला गावातील आर्मी पथकाचं रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झालंय। भूमच्या देवळाली गावामध्ये तरुण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला होता। तर गणेश तांबे असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे। ग्रामस्थांकडून त्याचा शोध घेणं सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये केडव इथं शेतकरी गुरांची सुटका करण्यासाठी गेले असताना अचानक पाण्याची पातळी वाढली। या दरम्यान एक वयस्कर शेतकरी झाडाचा आधार घेऊन पुराच्या पाण्यात अडकून राहिला होता आणि यानंतर रात्री गडद अंधारामध्ये धाडसी पावलं उचलत NDRF आणि स्थानिक बचाव पथकानं या वृद्धाची सुटका केली। नाशिक शहर आणि परिसरामध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे। तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। गंगापूर धरणातून 4060 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मराठवाड्यामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झालाय। 129 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली। 3600 गावांना पुराचा फटका बसलाय। तर 10 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मराठवाड्यामध्ये 21 लाख हेक्टरवरच्या शेती पिकाचं नुकसान झालंय। पैठण तालुक्यातील पावसानं थैमान घातलेलं आहे। तर पैठण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठा आक्रोश पावसाच्या झालेल्या नुकसानीमुळे केलेला आहे। तर कपाशीच्या शेतामध्ये शेतकऱ्यांना थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मात्र पावसानं होत्याचं नव्हतं केल्यानं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न या शेतकऱ्यासमोर पडला। जुन्नर तालुक्यामध्ये सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे झेंडूच्या फुलाच्या पिकाला मोठा फटका बसलाय। तर ऐन सणासुदीच्या काळामध्ये शेतातच झेंडू हे सडायला लागलेले आहेत। तर शेतकरी मोठ्या संकटात सापडले। तर झेंडू पिकाला बाजारात चांगली मागणी असली तरी सुद्धा शेतकऱ्यांचं मात्र या माल खराब झाल्यामुळे नुकसान होणार आहे। अमरावतीच्या दर्यापूर शेतशिवारामध्ये अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणात बसलाय। तर शेत पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे। सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय। तर यामुळे नुकसान भरपाईची मागणी आता शेतकरी करतात। सोलापूरमध्ये सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आणि त्यामुळे सोलापूर सीना राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे। लांबोटी पूल परिसरामध्ये पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून बॅरिगेड्स लावण्यात आलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीची पाहणी करतात। तर ते पाहणी दौऱ्यावर असून मोढा तालुक्यामध्ये आता निमगाव आणि दरफळ इथल्या नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली।
उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टी आणि पूरस्थितीची ते पाहणी करतात. तर करमाळा तालुक्यातील कोटी इथं अतिवृष्टी आणि पूरस्थितीची पाहणी त्यांनी केली. यानंतर माढा तालुक्यामध्ये मुंगशी आणि मोहोळ या तालुक्यामध्ये ते लांबोटी गावात पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत, पाहणी करणार आहेत. मराठवाड्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू झालाय. तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज मराठवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे यांच्यासह इतर महत्त्वाचे मंत्री आणि नेतेगण नुकसानग्रस्त भागाची थेट भेट घेत आहेत. नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे बुरशी रोगामुळे संत्रा आणि मोसंबीचं पीक मोठ्या प्रमाणात या बागांचं नुकसान झालं आणि त्यामुळे सोयाबीनवर सुद्धा येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय.